नमस्कार. बसून करण्याच्या व्यायामामधलाच हा अजून एक प्रकार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत चांगला कमरेच्या भागावर हा इफेक्ट मिळतो. या पद्धतीने आपण बसायचे. आपला डावा पाय हा अशा दिशेने असला पाहिजे आणि उजवा पाय अशा पद्धतीने डाव्या पायाला चिटकून मागे गेलेला असला पाहिजे आणि उजवा हात आपला वरती घ्यायचा आहे आणि डावा हात जो आहे तो पूर्णपणे या रेषेत मागे घ्यायचा आणि मग आपलं शरीर पूर्णपणे डाव्या हातावर सोडायचं आणि डोकं टेकवायचं. पाय अजिबात उचलायचे नाही. डोकं टेकवून धरायचं. किमान 20 सेकंद 30 सेकंद याप्रमाणे तुम्हाला थांबता आला पाहिजे. अशा पद्धतीने हा एका बाजूचा व्यायाम करायचा आणि 30 सेकंदानंतर पुन्हा पूर्वस्थितीत यायचं आणि मग आपला जो दुसरा पाय आहे तो दुसरा पाय या पद्धतीने ठेवून आपला डावा पाय मागे घ्यायचा आणि या सिच्युएशनमध्ये डावा हात आपला वर घेऊन हा उजवा हात पूर्णपणे मागे घ्यायचा आणि उजव्या हातावर पूर्णपणे आपलं शरीर सोडायचं आणि डोकं टेकवायचं. डोकं टेकवून 20 ते 30 सेकंद थांबायचं. पाय अजिबात उचलायचे नाही. डोकं मात्र टेकलं पाहिजे. या पद्धतीने किमान 30 सेकंद जर आपण थांबलात तर आपल्या शरीराला कमरेच्या भागाला अत्यंत चांगला इफेक्ट मिळतो. या व्यायामामध्ये आपल्या कमरेचे दोन्ही साईडचे जे भाग आहेत याला अत्यंत चांगला ताण मिळतो आणि रोजच्या रोज जर हा व्यायाम केला तर तुमचे कमरेचे जे वाढलेली चरबी ती कमी व्हायला मदत होते. अत्यंत सोपा आणि अत्यंत इफेक्टिव्ह. मी तुम्हाला जे पण व्यायाम दाखवतो ते सहजरित्या कोणीही करू शकतात असे आणि त्याचे इफेक्ट तुम्हाला जास्त मिळतात. अशा पद्धतीचे व्यायाम दाखवतो. हा व्यायाम आपण रोज करावा ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. जय श्रीराम.